गुरुचं गोचर हे मिथुन राशीमध्ये होते, तर कसं जाणार आहे धनु राशीच्या लोकांना येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. भले शनी ढय्या तुमच्या राशीला चाललेली आहे, थोडासा त्रास तुम्हाला जाणवत असेल, एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस, आळशीपणा किंवा एक वेगळा मानसिकता थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे, अशा जरी गोष्टी तुमच्यावर होत असेल तरी आपल्यासाठी हे गुरुचं गोचर हे नक्कीच चांगलं असेल. गुरुचं गोचर हे तुमच्या 7व्या घरात होत आहे, त्यामुळे जे कोणी लग्नाच्या वयातली असतील त्यांचं नक्कीच लग्न होईल. कारण 7वं घर हे लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर यालाही दाखवतं. त्यामुळे ज्यांची लग्न झालेली आहे त्यांच्या लाईफ पार्टनरशी रिलेशन खूप चांगले सुधारतील. त्याचबरोबर त्यांची प्रगती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर इथल्या जे तुमचे बिझनेस पार्टनर असतील त्यामुळे खूप सारे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला पाहायला मिळतील. चांगले बिझनेस ग्रोथ होण्याची शक्यता आहे, कारण इथली 5वी दृष्टी तुमच्या धनलाभाकडे पाहते. त्यामुळे जे कोणी मित्र असतील, मोठे भाऊ असतील किंवा काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. धनसंपत्तीसाठी चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर 7वी दृष्टी ही तुमच्या राशीला पाहते. म्हणजे 7वी दृष्टी राशीला पाहते, तुमच्या वेगळ्या प्रकारचा ऑरा, जसं मी म्हणते की खूप चांगल्या पद्धतीचं तुमचं व्यक्तिमत्व होईल, चांगल्या गोष्टी तुमच्या पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. जसं तुमचं कर्म चांगलं असेल, दान धर्म तुम्ही करत असाल, धार्मिक गोष्टीला मध्ये तुम्ही स्वतःही जात असाल आणि चांगल्या गोष्टी तुम्ही करत असाल तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील. त्याचबरोबर 9वी दृष्टी ही तुमच्या 3ऱ्या घराकडे होते, तिकडे वाणी, पराक्रम, ट्रॅव्हल ह्याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जे टीचर असतील किंवा सीए असतील किंवा कम्युनिकेशनच्या ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी फार ग्रोथ आहे, खूप चांगल्या गोष्टी होतील. त्याचबरोबर प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत, पगार वाढण्याचे चान्सेस आहेत, चांगल्या गोष्टी आयुष्यात होण्याचे चान्सेस आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर नक्कीच होतील. पैशासाठी फार चांगलं आहे. पण सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगेन की पत्रिकेमध्ये शनी हा तुमचा कसा आहे ह्याही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत, कारण शनी ढय्या सुरू आहे. त्यामुळे शनीचे उपाय तर करा, 7मुखी रुद्राक्ष घाला, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम तर इथून पुढे आपल्याला करायचंच आहे. तर या सगळ्या गोष्टीचा चांगला परिणाम, जो काही पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या आयुष्यात आहे तो नक्की घडेल, चांगल्या गोष्टी घडतील. तर नक्की उपाय करा, हे गोष्ट तुमच्यासाठी छान असणार आहे. फक्त समाधानी आणि उपाय करणं हे गरजेचं आहे. तर नक्कीच या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या होतील. बेस्ट ऑफ लक.